व्यवहारामध्ये देखणं हा शब्द ज्या अर्थानं वापरला जातो तो चुकीचा अर्थ आहे. आपण व्यवहारात देखणं कोणाला म्हणतो? एखादा गोरा गोमटा नाकी डोळी चांगला असला कोण मुलगा देखणं आहे, हा त्याचा गैरअर्थ आहे. देखणा शब्दाचा अर्थ तो नाही. देखणाचा शब्दाचा अर्थ आहे ज्याला चांगलं दिसतं तो, अधिक चांगलं दिसतं तो देखणा. अधिक चांगला दिसतो तो देखणा नव्हे, ज्याला चांगलं दिसतं तो. अधिक चांगला देखणा जो असतो दिसणारा त्याला कधीही चांगलं दिसत नाही. त्याला काय दिसतं? त्याला फक्त जगातलं सौंदर्य दिसतं. म्हणजे त्याला जे दिसतं ते खरं दिसत नसतं, त्याला जे दिसतं ते गैर दिसतं. ज्याला यथार्थ दिसतं त्याला देखणं म्हणतात. बरं, ज्ञानोबरायांनी देखणा शब्दाचा अर्थ कसा केलेला आहे? आत्मा आत्मयाच्या ठाई देखी जे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही अनाथ. आत्म्याचं आत्मस्वरूपा ठिकाणी, देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी असा ज्याला आत्मा आणि अनात्म या पदार्थातला विवेक कळतो त्याला शास्त्रामध्ये देखणं म्हटलेलं आहे. तुकोबऱ्यांचे एक अभंग आहे, गोदे काठी होता आड करोनी कोड कौतुक देखण्याने एक केले ऐत्याने ले जीवनात. इथे देखणे कोण आहेत? दृष्ट्याच्या दर्शना पाडाऊ जो, म्हणजे ज्यांना भगवान परमात्मा कळतो ते. जीवाला आशेची उर्मी तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्याला भगवान परमात्म्याची अनुभूती नाही. भगवान परमात्म्याच्या अनुभूतीनंतर आशा राहत नाही. नाठवे आशा देहावरी उदास. आशा निर्माण होण्याचं कारण आहे देहभ्रांती. जोपर्यंत देहाची प्रतीती आहे तोपर्यंत आशा निर्माण होणारच. अर्थात आशेचं कारण आहे देहभान. महाराज सांगतात भगवान परमात्म्याच्या अनुभूतीनं आशा संपली, आशेचं मूळ कारण असलेलं देहभान संपलं आणि देहभानातून निर्माण होणारं जे मीतूपणाचा अनुभव हा मीतूपण सुद्धा संपलं. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान तया ठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानी. दुधावरील चाय निवडून तिथली तैसी परी झाली आम्हा तुम्हा. ज्ञानोबरायांची जो गाथा आहे त्या गाथ्यावर या ठिकाणी सातत्यानं चिंतन आहे. गाथा ज्ञानोबरायांची आहे आणि ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाचे सागर आहेत. सागराचा ठाव जसा घेता येत नाही तसं ज्ञानोबरायांच्या वाङ्मयाचा ठाव घेता येत नाही. तरी सुद्धा हा अवघड प्रयत्न, ही अवघड कसरत आपण करत आहोत. मी या अभंगाचा अर्थ आपल्यापुढे ठेवण्यापूर्वी आपल्याला विनम्र भावनेनं सांगणार आहे की ज्ञानोबरांच्या शब्दाच्या आधारानं त्यांच्या अर्थाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तो अर्थ तसाच असेल असं सांगता येत नाही, किंबहुना तसाच नसेल हेच बहुतेक सांगता येईल. ज्ञानोबरांच्या सगळ्या शब्दांचा परामर्श मला घेता येईल का नाही सांगता येत नाही. प्रत्येक अभंगाच्या ज्या भूमिका आहेत त्या निश्चित काय आहेत हेही मी सांगू शकणार नाही. ज्या ठिकाणी त्या शब्दांचं आकलन मला झालेलं नाही त्या ठिकाणी मी प्रामाणिकपणानं मला हा अर्थ कळला नाही असं आपल्यापुढं कबूल करणार आहे. माणसाच्या खिशामध्ये जेवढे पैसे असतात तेवढेच आहेत म्हणून सांगावं कधी. ज्या शब्दांचा अर्थ कळतो तेवढाच कळतो म्हणून सांगावं. न कळलेल्या शब्दाचा अर्थ ओढून ताणून लावण्यापेक्षा मला कळालेला नाही हे सांगण्यामध्ये जास्त शहाणपणा आहे. निदान
ज्ञानाच्या बाबतीत तरी आपलं जीवन पारदर्शक असावं. आपण एखादा सांगितलेला अर्थ तसाच आहे असा जर आग्रह धरला तर ऐकणाऱ्याच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो आणि त्याची अर्थदृष्टी त्या दृष्टीनंच तयार होते. अर्थात साधक दशेमध्ये त्याचं होणारं जे नुकसान आहे, या नुकसानाला जो कोणी तो प्रवक्ता असेल तो प्रवक्ता जबाबदार आहे. आणि म्हणून आपण ज्ञानोबरांच्या अभंगाचा अर्थ पाहतो आहोत. विशेष म्हणजे हे सगळं प्रकरण ज्ञानाचं आहे. अगोदर वाङ्मय ज्ञानाचं आहे, त्या ज्ञानाच्या वाङ्मयामध्ये परत ज्ञानाचं प्रकरण आहे. त्यामुळं कितपत आपला निभाव लागेल ते सांगता येत नाही. आपण फक्त प्रयत्न करणार आहोत. हा जो अभंग आहे, हा अभंग जीवाचं स्वरूप ब्रह्मस्वरूपापासून भिन्न नाही. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे, पण ब्रह्मस्वरूप असलेल्या जीवाला त्या ब्रह्माची अनुभूती आपल्या श्रीगुरूंनी कशा तऱ्हेनं करून दिली याचा अनुवाद ज्ञानोबराय करतात. दुधावरली साई निवडून या दिली. दुधावरची साई निवडायची. वास्तविक दुधामध्ये साय हे दुधाच्या निर्मितीपासूनच असते. साय म्हणजे अलीकडल्या शब्दात सांगायचं म्हणजे फॅट. दुधात मुळातच आहे ते दूध तापवल्यानंतर त्याचा जो स्निग्धांश आहे, तो स्निग्धांश सार रूपानं त्या दुधाच्या पृष्ठभागावर येतो, त्याला आपण साय म्हणतो. ती साय दूध तापवण्याच्या अगोदर सुद्धा आहेच, पण दूध तापवण्याच्या अगोदर ती साय हाताने वेगळी काढायची म्हटलं तर आपल्याला काढता येणार नाही, किंबहुना दाखवायचं म्हटलं तर दिसणारही नाही. अर्थात दुधाचं स्वरूप असलेलं किंवा साई रूपानं दूधच असलेलं असं जे तत्व आहे, ते तत्व जसं दूध तापवल्यानंतर ती साई वेगळी काढून देता यावी, त्याप्रमाणे श्री गुरूंनी शास्त्रांचा अनुवाद करून आमच्यामध्येच असलेला भगवान परमात्मा, हा भगवान परमात्मा आम्हाला प्रदान केला असं ज्ञानोबराय सांगतात. दुधावरील साई निवडून दिली. साई वेगळी नाही, दुधावरचीच आहे, पण ती आम्हाला वेगळी करून दाखवली. अर्थात ब्रह्मस्वरूपाची अनुभूती, मला ब्रह्मस्वरूप कळालेलं आहे अशा तऱ्हेनं कधी घेता येत नाही, पण श्री गुरु सामर्थ्यानं त्याचा अनुभव आम्हाला घेता आला असं ज्ञानोबराय सांगतात. ज्ञानोबरायांच्या हरिपाठातच दुसऱ्या अभंगामध्ये ज्ञानोबराय सांगतात, मंथुनी नवनीता तैसे घे आनंद. ददी माझी लोणी जाणती सकळ, तुकोबराय सांगतात. दह्यामध्ये लोणी हे सर्वांनाच माहीत आहे, दुधामध्ये साई आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण ती दुधावरची साई बाजूला काढण्याचं कसब, दह्यातील लोणी बाजूला काढण्याचं कसब मंथनामध्ये आहे, दुधामधली साई बाजूला काढण्याचं कसब हे ते दूध तापवण्यामध्ये. अर्थात ज्ञानाच्या द्वारा भगवान परमात्मा आम्हाला दिला, तैशी परी झाली तुम्हा आम्हा. ज्ञानोबराय सांगतात आपल्यामध्ये असा प्रकार झालेला आहे. घालोनी ब्रह्मे उद्गार संभ्रमे. ज्ञानोबराय सांगतात म्हणजेच आम्ही आमचं ऐक्य स्वतः ब्रह्मस्वरूपामध्ये केलेलं आहे, आणि त्या ब्रह्मस्वरूपामधले आमचे उद्गार आहेत सोहमचे, किंवा मी वासुदेव तत्वता, असे उद्गार आमच्या मुखातून आलेले आहेत. त्या ब्रह्मस्वरूपाच्या आनंदामध्ये आम्ही सातत्यानं डुलत असतो. आता ही जी अवस्था झालेली आहे, या अवस्थेमध्ये आशा आठवत नाही. जीवाला आशेची उर्मी तोपर्यंतच आहे जोपर्यंत त्याला भगवान परमात्म्याची अनुभूती नाही.
भगवान परमात्म्याच्या अनुभूतीनंतर आशा राहत नाही. नाठवे आशा देहावरी उदास. आशा निर्माण होण्याचं कारण आहे देहभ्रांती. जोपर्यंत देहाची प्रतीती आहे तोपर्यंत आशा निर्माण होणारच. अर्थात आशेचं कारण आहे देहभान. महाराज सांगतात भगवान परमात्म्याच्या अनुभूतीनं आशा संपली, आशेचं मूळ कारण असलेलं देहभान संपलं आणि देहभानातून निर्माण होणारं जे मेतूपणाचा अनुभव, हा मेतूपण सुद्धा संपलं. त्या मेतूपणाचा भास सुद्धा ठिकाणी आम्हाला आठवत नाही. अशा तऱ्हेनं आम्ही भगवान परमात्म्यामध्ये परिपूर्ण झालेलो आहोत. बाप रखुमा देवर विठ्ठली मरोणी राहिला. मी त्या भगवान परमात्म्यामध्ये परिपूर्ण झालो. पण झाल्यानंतर ज्ञानोबा सांगतात केवळ परिपूर्ण झालो तर मी परिपूर्ण झालेलो आहे ही माझी दशा मला तुम्हाला सांगता आली नसती. परिपूर्ण होऊन सुद्धा तुम्हाला सांगण्यासाठी मी राहिलेलो आहे. साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभवे. ज्ञानोबा सांगतात साधूचा बोध होतो म्हणजे गुरुनी सांगितलेलं ज्ञान कळतं. पण कळाल्यानंतर ते कळून नुसतं चालत नाही, कळालेलं संपलं पाहिजे. परत साधुबोध झाला, झाल्यानंतर विचारलं राहिला का? म्हणले नाही राहिला. नाही राहिलं तर परत विचारलं नाही राहिला का? म्हणले राहिला. साधुबोध झाला, शिल्लक राहिला का? नुरोनी नाही राहिला. मग नष्ट झाला का? नाही ठेला. कशी शब्द आहेत ज्ञानोबांची. सद्गुरूंचा बोध तर झाला पण होऊन तो राहिला नाही. समजा राहिला असता तर काय झालं असतं? राहिला असता तर जाणीवेचा गर्व निर्माण झाला असता, म्हणून तो संपला. संपला असता तर काय झालं असतं? संपला असता तर जीवाचं स्वरूपच नष्ट झालं असतं. अनुभूती सांगायची कोणाला? झालेली अनुभूती लोकांना सांगता येत असेल तरच त्या अनुभूतीची किंमत आहे. आपली अनुभूती लोकांना सांगता येत नसेल तर तुमची अनुभूती श्रेष्ठ आहे आम्ही कसं ठरवायचं? आणि म्हणून अनुभूती झाली पण ती जाणीवपणानं राहिली नाही, अनुभवाच्या रूपानं राहिली. म्हणून ज्ञानोबा सांगतात साधुबोध झाला, जाणीवपणानं राहिला नाही पण बोध रूपानं राहिला. साधुबोध झाला नुरोनिया ठेला ठाईचं मुराला अनुभवे. इथं तसंच प्रमाण आहे. बाप रखमादेवर विठ्ठली मुरोनी राहिला. हा जो आमचा आनंद आहे हा आमचा आनंद संतांनी पाहिला. तो आनंदो देखिला संतजनी. अर्थात संतजनी म्हणजे श्री गुरु म्हणा, निवृत्तीनाथ म्हणा किंवा इतर संत म्हणा, या सगळ्या संतांनी आम्हाला झालेला हा ब्रह्मानुभूतीचा अनुभव आपल्या डोळ्यांनी पाहिला. म्हणजे आमच्या अनुभवामुळं ते कृतकृत्य झाले. अधिक देखणे तरी निरंजनी पाहणे. आपण स्वतःला जेव्हा ज्ञानी समजतो तेव्हा ज्ञानी समजण्याचं एक गमक आहे की आपल्याला व्यवहारातलं जास्तीत जास्त ज्ञान होणं, त्याला देखणेपणा म्हणतात. व्यवहारामध्ये देखणं हा शब्द ज्या अर्थानं वापरला जातो तो चुकीचा अर्थ आहे. आपण व्यवहारात देखणं कोणाला म्हणतो? एखादा गोरा गोमटा नाकी डोळी चांगला असला कोण मुलगा देखणं आहे, हा त्याचा गैरअर्थ आहे. देखणा शब्दाचा अर्थ तो नाही. देखणाचा शब्दाचा अर्थ आहे ज्याला चांगलं दिसतं तो, अधिक चांगलं दिसतो तो देखणा. अधिक चांगला दिसतो तो देखणं नव्हे, ज्याला चांगलं दिसतो तो. अधिक चांगला देखणा जो असतो दिसणारा त्याला कधीही चांगलं दिसत नाही. त्याला काय दिसतं? त्याला फक्त जगातलं सौंदर्य दिसतं आणि दिसलेल्या सौंदर्याला तो चीज बडी आहे मस्त मस्त असं काहीतरी म्हणतो. म्हणजे त्याला जे दिसतं ते खरं दिसत नसतं, त्याला जे दिसतं ते गैर दिसतं. ज्याला यथार्थ दिसतं त्याला देखणं म्हणतात. बरं, ज्ञानोबरायांनी देखणा शब्दाचा अर्थ कसा केलेला आहे? आत्मा आत्मयाच्या ठाई
देखिजे देहीचा धर्म देही, ऐसे देखणे ते पाही अनादि. आत्म्याचं आत्मस्वरूपा ठिकाणी, देहाचा धर्म देहाच्या ठिकाणी, असा ज्याला आत्मा आणि अनात्म या पदार्थातला विवेक कळतो त्याला शास्त्रामध्ये देखणं म्हटलेलं आहे. तुकोबऱ्यांचे एक अभंग आहे, गोदे काठी होता आड, करोनी कोड कौतुक, देखण्याने एक केले ऐत्याने ले जीवन. इथे देखणे कोण आहेत? दृष्ट्याच्या दर्शना पाडाऊ जो, म्हणजे ज्यांना भगवान परमात्मा कळतो ते. जसं तुकोबाराय सांगतात, रवी दीप हिरा दाविती देखणे. बरं, रवी दीप हिरा दाविती देखणे. सूर्य, दिवा आणि हिरा हे आपल्याला दिसणाऱ्या वस्तू दाखवतात. अदृश्य दर्शने संतांची आहे. म्हणून इथं म्हटलं ज्ञानोबा, अधिक देखणे तरी निरंजन पाहणे. तुम्हाला जर देखणेपणाचा जास्त गर्व आहे ना, तर तुम्ही निरंजन पहा. निरंजन म्हणजे भगवान परमात्मा ब्रह्मस्वरूप पहा. आणि तेवढ्याकरता योगीराज विनवणे मना आले ओ माये. तेवढ्याकरता योगीराजांना विनवणी करण्याचं, तेवढ्याकरता श्री गुरु निवृत्तीनाथांना शरण जाण्याचं मला कर्तव्य आलं. मी ते सद्गुरूंच्या चरणावर सांगितलं की तुम्ही मला हे निरंजन स्वरूपाचं ज्ञान द्या. म्हणजे अधिक देखणेपणाचं लक्षण आहे निरंजनाचं ज्ञान. आणि तेवढ्याकरता मी सद्गुरूंना शरण गेलो आणि सद्गुरूंना विनवणी करून हे ज्ञान मला मिळावं असं सांगितलं. सद्गुरूंच्या ठिकाणी काय दिलं तुम्ही? सद्गुरूच्या ठिकाणी काय दिलं? सद्गुरूच्या ठिकाणी मी माझा देहबळी दिला. देहाचा बळी म्हणजे देहात्मभाव. माझा देहात्मभाव सद्गुरूंच्या चरणावर समर्पित केला. कसं आहे, तनु मनु जीवे चरणाती लागावे, अगरवता करावे जास्ती सकळ. जीव देईन हा बळी, करीन होळी संसारा. तुकोबाराय देवाला विनंती करतात, आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळी संतांच्या. म्हणजे जीव बळी घेणे याचा अर्थ असा आपला जीवभाव संपवणं. मी माझा जीवभाव संपवला आणि हे जे साधन आहे भगवान प्राप्तीचं, ते साधन मी प्राप्त केलं. देहबळी देवनी साधिले म्या साधनी, त्या साधनाने मी प्राप्त केलं. याने समाधान मज जोडिले ओ माये. या योगानं मला समाधान झालं बरं का. कोणत्या योगानं? भगवान परमात्म्याच्या अनुभूतीनं. ती अनुभूती येण्यासाठी मी देहबळी दिला, म्हणजे देहात भाव नष्ट केला आणि ते निधान साधलं. ते साधल्यामुळं मला माझ्या मनाला समाधान जोडलं. अनंगपण फिटले माया छंदा साठवले. ज्ञानोबाराय सांगतात, आत्तापर्यंत माझ्या ठिकाणी एक प्रकारचं जीवभावाचं व्यंग होतं. ते जीवभावाचं व्यंग माझं संपलं आणि मायाछंदानं साठवलेलं असं जे माझ्या ठिकाणचा जीवभावाची अनुभूती, हे सगळं संपलं. मायाछंदानं साठवलेलं माझं जे अनंगपण होतं ते अनंगपण माझं पिटलं. सकळ देखिले आत्मस्वरूप माये. आणि संपूर्ण आत्मस्वरूप मला या ठिकाणी दृश्य झालं, दृष्ट झालं मला आत्मस्वरूप. हे कसं झालं हे सांगणं मोठं अवघड आहे. पण ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानोबा म्हणतात, चंदन जेवी भरला. चंदनाच्या ठिकाणी सुवास कसा भरलेला आहे? हे चंदनाचा सुवास दृष्टीचा विषय नाही. अश्वत्थ फुलला. अश्वत्थाला फुलं कधीच येत नाहीत, पिंपळाला फुलं येत आपल्याला माहिती. यया फळना चुंबिता फुलना तुरंबिता, जे काही पंडुसा तो रुकुची हा. म्हणजे अश्वत्थाचं फुलणं संभवनीय नाही. चंदनाचं जे सुवास भरलेला आहे तो सुवास भरलेला दृष्टीचा विषय नाही. तैसाम्या देखिला निराकार हो माये. अर्थात भगवान परमात्म्याचं ज्ञान होत असताना बाकी व्यवहारामध्ये जडवस्तूचं जेव्हा ज्ञान होतं तेव्हा जडवस्तूचं ज्ञान इदम रूपानं होतं, अयम रूपानं होतं. ही वस्तू भगवान परमात्म्या ज्ञान असं अयम रूपानं होत नाही. बरं, ते कोणत्या रूपानं होतं?
त्या महिम्न स्तोत्रात सांगितलेलं आहे. अतद्व्यावृत्त्यायम चकितमभिधत्ते श्रुतिरपी. अतद्व्यावृत्त्यायम, अतद्व्यावृत्तीनं कळालं. व्यवहारातली कोणतीही वस्तू तद्व्यावृत्तीनं कळते. व्यावृत्ती म्हणजे वेगळं करणं, तद म्हणजे ते. माझ्या हातामध्ये जी टोपी आहे त्या टोपीला आपण ते म्हणतो. जेव्हा ते असं म्हटलं तेव्हा या टोपीचं ज्ञान आपल्याला तद्रूपानं होतं. म्हणजे तद या शब्दाच्या द्वारा या वस्तूची व्यावृत्ती अन्य पदार्थापासून वेगळी करून दाखवली ना. पुष्पदंत गंधर्व म्हणतात भगवान परमात्म्याची अनुभूती तशी नाही. अतद्व्यावृत्त्यायम चकितमभिधत्ते श्रुतिरपी. श्रुतीनं सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं ज्ञान आम्हाला अतद्व्यावृत्तीनं करून दिलं. म्हणजे तद्व्यावृत्तीनं नव्हे. तो भगवान परमात्मा असा जगतापासून वेगळा करून दाखवला नाही, तर तो भगवान परमात्मा नाही. म्हणजे तन्न तन्न नेती नेती या शब्दानं तो भगवान परमात्मा नाही. जैसे न सांगणेवरी बाळापसी स्वरूपकरी आपल्याला माहीत आहे. तेव्हा सांगायचं कारण ज्ञानोबराय सांगतात हा भगवान परमात्मा असा आम्हाला निराकार असलेला भगवान परमात्मा अशा तऱ्हेनं दिसला की जसं चंदनाचा सुवास दृष्टीचा विषय नाही, पिंपळ फुललेला कधी आपल्याला दिसणार नाही, तसा भगवान परमात्मा नेत्राचा विषय नाही. पुरेपुरे आता प्रपंच पाहणे. आता देखणेपणाचं काय लक्षण आहे? आता हा भगवान परमात्मा दिसल्यानंतर आता बाकीचं काय पाहायचं आपल्याला? पुरेपुरे आता प्रपंच पाहणे, निजानंदी स्वरूपी राहणे, स्वरूपी माये. फक्त निजानंदाच्या स्वरूपामध्ये अव्याहत राहावं अशीच आमची अवस्था आहे. ऐसा ज्ञान सागरू रखुमा देवरू. असा ज्ञानाचा साठा असलेला, असा ज्ञानस्वरूप असलेला भगवान परमात्मा विठ्ठली निर्दारुम्या देखील ओ माये. ज्ञानोबराय सांगतात तो भगवान परमात्मा मला अवगत झाला. देख देखणे तरी निरंजन पाहणे, योगी राज विणवणे म्हणाले ओ माये. देऊनी साधीन साधनी यानी समान देव माये. अनंगपण फिटले माया छंदा साठवले सकळ देखिले आत्मरूप ओ माये. चंदन जेवी भरला अश्वत्थ फुलला ऐसा ना देखिला निराकार ओ माये. पुरे पुरे आता प्रपंचा पाहणे, निजानंदी राहणे, स्वरूपी ओ माये. ऐसा ज्ञान सागरू रुक्मा देवी वरू विठ्ठली निर्धारुण्या देखिला ओ माये. देवोनी साधीन साधनी यानी समान देव माये. मन सुमन घालूने माळा करुणे सकळा गळा पूर्ण ओ माये. येथे अद्वैत रूपे परोपरी वासू करुणिया सायासु वैराग्य ज्ञाने ओ माये. ऐसा हृदय मंदिरी दुर्गा देवी अंतरी बापर वरू निर्धारी ओ माये. ज्या भगवान परमात्म्याची अनुभूती मला आलेली आहे त्या भगवान परमात्म्याची पूजा करावं असं माझ्या मनात आलं. पण आता पूजा करायची कशी? त्या भगवान परमात्म्याची पूजा होत नाही. एक पूजेचा प्रकार आपल्या सर्वांना माहीत आहे, जो ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायामध्ये आपण आता हृदये भले चौफाळुनिया आपले चौफाळुया भले वरी त्या ठिकाणी ज्ञानोबरायांनी श्रीगुरूच्या पूजेचा फार सुंदर प्रकार सांगितलेला आहे की श्रीगुरूच्या पूजेसाठी लागणारी व्यवहारातली सगळी साधनं, ती साधनं उपयुक्त नाहीत तर ती सगळी परमार्थातली साधनं पाहिजेत. अर्थात
त्या ओव्यांचा विस्तार करण्याची वेळ नाही, पण तो श्री गुरुच्या पूजेचा प्रकार आहे. लक्षात गंमत अशी आहे, भगवान परमात्म्याची पूजा करताच येत नाही. का करता येत नाही? तुकोबाराय सांगतात, कासयाने पूजा करू केशी राजा, मी तुझी कशी पूजा करावी हाची संदेह माझा फेडी आता. जर तुझ्या डोक्यावर पाणी घालावं म्हणावं तर आपो नारायण साक्षात असं उदक हे तुझं स्वरूप आहे. उदके नाव तरी स्वरूप ते तुझे ते काय माझे देवा. आता मी तुला काय द्यावं? गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, मी तुला गंध लावावं तर गंधाला सुगंध देणारा तू आहेस. फूल व्हावं तर फुलामध्ये सुवास निर्माण करणारा तू आहेस. आता मी तुला काय व्हावं? जर तुला दक्षिणा व्हावी असं मनात आलं, भाऊ दक्षिणा तरी धातू नारायणा, तर प्रत्येक धातूमध्ये तू आहेस. बरं, अन्न समर्पण करावं तर अन्नम ब्रह्मेती विजानीयात, असं अन्न हे तुझं स्वरूप आहे. भाऊ दक्षिणा तरी धातू नारायणा ब्रह्मतेचन्न तुझे काही. बरं, आत्ता या ठिकाणी जो अभंग गायलेला आहे, असं गाऊन तुझं काहीतरी वर्णन करावं म्हणलं तर गाता तू ओंकार. सगळ्या गाण्याचा ओंकार तो आहेस. नाचावया थार नाही कोठे, तुझ्या नावानं नाचाय म्हटलं तर नाचावं कुठं ते आम्हाला ठिकाण नाही. सगळ्यात चांगलं ना तुकोबाराय सांगतात, आपलं तुका म्हणे मग अवघे तुझे नाम, धूप दीप राम कृष्ण हरी. पूजा करण्यासाठी षोडशोपचार पाहिजेत, पण षोडशोपचार करण्यासाठी साधकाची लक्षणं नाहीत. आपण साधक दशेतले म्हणतो ना, आपण साधक आहोत. साधक षोडशोपचार कसं कर? लक्षात ठेव, आपण देवाला चंदन, सुगंध, वस्त्र, अलंकार कसं समर्पण करणार सांगा. म्हणून तुकोबाराय सांगतात, बास रामकृष्ण हरी, तुझ्या नामाची सकळ पूजा अर्चना मंत्रमाळ, धूप दीप नैवेद्य फल तांबूळ वाहू पुष्पांजुळ तुका म्हणे. असं आहे. पूजेमध्ये ब्राह्मणाने एक चांगला शब्द शोधून काढला आहे. ते सांगतात, सर्वोपचारार्थे अक्षताम समर्पयामी, असं म्हणतात बरं का. म्हणजे सगळ्या उपचाराबद्दल आपल्या अक्षता तुझ्या अंगावर टाकल्या, मेहरबानी त्या वाटाण्याच्या नसल्या म्हणजे बरं, तेवढं लक्षात ठेवायचं. ना देवावर अक्षर टाकून रिकाम व्हायचं. पण असं व्यवहारात चालत नाही बरं का. व्यवहारामध्ये एखाद्या मुलाला जर मुलगी पाहिजे असेल तर बायको अर्थे चित्रम समर्पयामी, तिथं चालत नाही. लक्षात ठेवायचं. परमार्थात नक्की चालतं. म्हणण्याचा उद्देश असा आहे, आपण देवाची पूजा करू शकत नाही. ज्ञानोबा सांगतात, स्तुती काही न बोलणे, गप्प राहणं याच्यासारखी स्तुती नाही. पूजा काही न करणे, काही कृती न करणं याच्यासारखी पूजा नाही. अशी जी अद्वैताची पूजा आहे तीच पूजा श्रेष्ठ आहे. ज्ञानोबा सांगतात, मन सुगंध घालून माळा, मन सुमन, मनाच्याच सुमनाच्या माळा घातल्या. बरं, सुमन म्हटले बरं का, मन सुमन, परत मन शब्द आला का नाही. मन सुमन, मनाचं सुमन, याचा अर्थ असा आहे, सुमन म्हणजे चांगलं मन. चांगलं मन म्हणजे निर्विषय मन, चांगलं मन म्हणजे निर्मळ मन, चांगलं मन म्हणजे निर्विकारी मन. निर्विकारी मन हे सुमन आहे. शंकरासी पूजिले सुमनाने, श्लेष अलंकार आहे ना. शंकरासी पूजिले सुमनाने म्हणजे भगवंताला फुलानं पूजलं. शंकरासी पूजिले सुमनाने म्हणजे चांगल्या मनानं. मन चांगलं केलं, मन विशुद्ध केलं, त्या विशुद्ध मनाच्याच माळा देवाच्या गळ्यात घातल्या. करोनी सकळा गळा पूर्ण व माये, संपूर्ण गळ्यामध्ये त्या माळा घातल्या. आऊटपुटीची दुर्गुळी घातली. आऊट पिठीची म्हणजे जो ओंकार आहे 3.5 मात्राचा, त्या 3.5 मात्राच्या ओंकारानं पिठीची, आऊट पिठीची दुर्गुळी घातली. त्यामध्ये भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ, भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानाखाली त्याचं आसन दिलं. तेथे दोघे पुंजे बैसविली ओ माये, त्या ठिकाणी 2 पुंजे बसवले बरं का. हे 2 पुंजे कोण आहेत? जीव परमात्मा दोन्ही बैसवनी एक्यासनी जयाचेर दबवनी विराजती. म्हणजे जीव परमात्मा म्हणजे कुटस्थानी आभास असं सांगितलंय ना. कुटस्थानी आभास भगवान परमात्मा आणि भगवान परमात्म्याचं प्रतिबिंब.
हे दोन्ही त्या ठिकाणी बसवले. तेथे अद्वैत रूप परोपरी वासू. त्या ठिकाणी हे अद्वैत रूप आहे. या अद्वैत रूपाचा परोपरानं वास आहे. करून या सायासू वैराग्य ज्ञाने ओ माये. आणि मोठं सायास केलं वैराग्याच्या द्वारा आणि ज्ञानाच्या द्वारा. वैराग्य आणि ज्ञान असा अर्थ करा किंवा वैराग्यानं प्राप्त झालेलं ज्ञान असा अर्थ करा. वैराग्य आणि ज्ञान या योगानं अतिशय सायास केलं. ऐसा हृदय मंदिरी असा भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये मी पूजला. बाहेरची पूजा सोपी आहे हो, बाहेरची पूजा फार सोपी आहे. अंतःकरणातली पूजा अवघड आहे. भगवान परमात्म्याला अंतःकरणामध्ये पूजला पाहिजे. ऐसा हृदय मंदिरी दुर्गा देवी अंतरी. ज्ञानोबराय सांगतात दुर्गा देवीच्या अंतरी. आता ही दुर्गा देवी कोण आहे कोण? दुर्गा देवीच्या अंतरी म्हणजे माझी जी संविद आहे, माझी जी बुद्धी आहे, ही बुद्धी म्हणजे आत्मातम गिरिजामती झालं. दुर्गा देवी अंतरी म्हणजे अंतःकरणामध्ये माझ्या बुद्धिरूपी दुर्गा मातेच्या ठिकाणी, माझ्या संविदरूपी शक्ती मातेच्या ठिकाणी विठ्ठली रखुमादेवरू निर्धारी ओम आहे. त्या भगवान परमात्म्याची आम्हाला निर्धारानं अनुभूती येते. थोकले याच्या गुणी तनुमना सहित त्यानी जत विप्रीत निमाले ओ माये साई संवादले चौघे अनुवाद म्या देखिले ओ माये कापुराची भांडुली परिमळे बररी दीपी उजळाली रूपनाले ओ माय तेथे नाही ल्याया रूपना छाया ऐसी ज्योती कर्पुराचिया उजळली ओ माये देखता चिरायने मरणावाय ऐसी झाली प्राप्ती खुंटली मागून रखुमादेवी पती जोडला साही संवाद चौघे अनुवादले वरून देखिले ओ माये थोकले याच्या गुणी तनुमना सहित. ज्या भगवान परमात्म्याची पूजा केली ना, तो को ज्ञानोबराय सांगतात त्या भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये मी आश्चर्यचकित झाले. आश्चर्यचकित तुकोबरायचा आपण लक्षात ठेवा. तुकोबराय सांगतात हूँ तो थकीत भैरे तुका. हूँ तो थकीत झाले. काय होतं? भगवान परमात्म्याचं स्वरूपच असं आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या सगळ्या भावना विस्मित होतात, थकीत होतात. कारण भगवान परमात्मा तसा आहे ना. भगवान परमात्म्याचं ज्ञान होणं एक प्रकारचं आश्चर्यच आहे देवा. ते सर्वांना होत नाही. थोकले याच्या गुणी तनुमनासहित. ज्ञानोबराय सांगतात मी याच्या गुणामध्ये तनुमनासहित असे आश्चर्यचकित होऊन गेले. त्या निजतत्वी प्रीत निमाले ओ माये. त्या निजतत्वामध्ये मी प्रीतीनं त्या निजतत्वामध्ये सामावून गेले. असा जो भगवान परमात्मा आहे, तो भगवान परमात्मा कोणाच्या द्वारे कळाला आपल्याला? ज्ञानोबराय सांगतात साही संवादले. जे 6 शास्त्रकार आहेत त्यांनी त्याचा संवाद केला. चौघे अनुवादले आणि 4 वेदांनी त्या भगवान परमात्म्याचा अनुवाद केला. वेद हा भगवान परमात्म्याचा अनुवाद करतो आणि शास्त्र भगवान परमात्म्याची संवाद करतात. शास्त्र भगवान परमात्म्याचा अनुवाद करत नाही, ते संवाद करतात. म्हणजे शास्त्र परस्परामध्ये सांगतात. परस्परामध्ये सांगणं हा संवाद आहे आणि एकट्यानं सांगणं हा अनुवाद आहे. वेद भगवान परमात्म्याचा अनुवाद करतो,
शास्त्र भगवान परमात्म्याचा संवाद करतात. पुरोनी उरलेम्या देखिले ओ माये. अर्थात या सर्वांना जे 6 शास्त्र आणि 4 वेद या सर्वांना पुरले. आपल्या सर्वांच्या पुढे जर हात गाथा असेल तर त्या गाथ्यामध्ये करेक्शन करत चला. इथं पुरोती म्हटलेलं आहे, इथं पुरोनी पाहिजे. मगाशी जो 664 क्रमांकाचा अभंग आहे त्याच्यामध्ये दुसरं चरण त्याच्यामध्ये देहबळी म्हटलेलं आहे. तिथं देहबळी करा. आणि हे जे करेक्शन होतील ना हे करेक्शन संस्थांना कळवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यामुळं पुढच्या दुरुस्ती त्या करू शकतील ना. आपल्याला ते आपण म्हणजे हे सगळं होत असताना मला ते डॉक्टरना विनंती करेन मी की हे सगळं करेक्शन होणं महत्त्वाचं आहे. करेक्शन झालेलं चांगलं आहे. तेव्हा हे करेक्शन करत चला आणि ती करेक्शन प्रकाशांना कळवा. प्रकाशकांना कळवले त्यामुळे ते पुढच्या आवृत्तीमध्ये दुरुस्त करू शकतात. इथं शब्द आहे पुरोती उरलेम्या देख. पुरोती नाही, पुरोनी. पुरोनी म्हणजे काय? बापरदक मकमा देवरू पुरोनी उरला सबायोजी भरला माझे हृदय गे माये. सभूमीम विश्वतो ऋत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम असा इथं अनुवाद आहे. पुरोनी उरलेम्या देखिले ओ माय. कापुराची भांडुली परिमळे भरली. ज्ञानोबा सांगतात कापुराची जे दागिने आहेत ना ते दागिने सगळ्या परिमळांना असे भरलेले असतात सुवासानं. पण दुर्दैव असं की त्या कापुराच्या दागिन्याला जर चुकून अग्नी लागला तर आता काही शिल्लक राहते का त्याच्यात? नाही राहत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपली जी जाणीव आहे त्या जाणीवेला जेव्हा ज्ञानाग्नी लागतो तेव्हा ती जाणीव शिल्लक राहत नाही. आईसी दीपी उजळी रूप नाले ओ माय. त्या ठिकाणी दिवा उजळला पण कापुराच्या दागिन्याचं जे रूप आहे ते रूप नष्ट झालं. ते नाही लाया रूपना छाया. त्या ठिकाणी ते कापुराच्या दागिन्याचं रूप लिहावं असं काही शिल्लक राहत नाही. रूप राहत नाही ना त्या रूपाची छाया राहत नाही. आईसी ज्योती कर्पुराच्या उजळल्या ओ माय. अशा तऱ्हेने त्या कापराच्या ज्योती वळाल्या. म्हणजे भगवान परमात्म्याचं मला जे ज्ञान झालं त्या ज्ञानामध्ये मला ते ज्ञान भगवान परमात्म्याचं विषय रूपानं होतंय. अशी जी माझी जाणीव आहे ती जाणीव सगळी नष्ट झाली. ते नाही उखणी एकला एकपणी. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याशिवाय दुसरं कोणी नाही. तो एकटाच आहे. देखताची नयनी उमळला ओ माये. आणि त्याला पाहिल्यानंतर तोच माझ्या नयनामध्ये प्रकट झाला. ज्ञानोबा सांगतात मला कशी प्राप्ती झाली? आईसी झाली प्राप्ती. मला अशी प्राप्ती झाली. खुंटली मागील गती. अशी प्राप्ती झाल्यानंतर पाठीमागचं माझी जी दुर्दशा आहे ती जीवदशा सगळी संपली. आणि अशा तऱ्हेनं भगवान परमात्मा मला जोडला. म्हणजे भगवान परमात्मा मी भगवान परमात्मा स्वरूप झाले. अवघ्या बाईम्या यो मकवई अवघ्या हृदय अरूप धरी रे. त्याचीच झाले तेची पावले सदाकारे. काही न सोनिया काही एक झाला अवघाची शेकिरा ब्रह्मारसू. बाप रखमा देवरू अवघाची धरीला अवघाची गिळीला अवघेपणे अवघेपणे त्याचीच झाले तेची पावले सदाकारे. अवघ्या बाहिम्या व्योम कळिले. भगवान परमात्म्याला मी कसं आकलन केलं? भगवान परमात्मा माझ्या अनुभूतीमध्ये कसा आला? व्यापकपणानं. ज्ञानोबा या ठिकाणी व्यापक अनुभूती सांगतात की व्यापक अनुभूतीच्या द्वारा भगवान परमात्मा मी कवळला. ज्ञानोबरांची ओवे ज्ञानोबा सांगतात ऐका आकाश दिवसावे तरी अधिक त्याहूनही थोरवावे. म्हणून अपाड हे आगवे निर्धारिता. भगवान परमात्म्याचं ज्ञान सोपं नाही.
ते ज्ञान करण्यासाठी जसं आकाशाला मिठी घालायची म्हटलं तर तुम्ही आकाशापेक्षा मोठं झालं पाहिजे. नेहमी लक्षात ठेवा, व्यवहारामध्ये जो मनुष्य एकमेकाला मिठी घालतो तेव्हा मिठी घालत असताना ज्याला मिठी घालायच्या त्याच्यापेक्षा आपले भाऊ मोठेच पाहिजेत का नाही? आपले भाऊ मोठे असले तरच आपण त्याला मिठी घालू शकतो, अन्यथा आपण त्याला मिठी घालू शकत नाही. म्हणजे पुढच्या व्यक्तीला मिठी घालण्यासाठी आपले भाऊ त्याला पुरले पाहिजेत, म्हणजे आपण त्याच्यापेक्षा व्यापक झालं पाहिजे. ज्ञानोबाचा अवघ्या बाही, अवघ्या बाही म्हणजे माझ्या सगळ्या वृत्तीनिशी, आपल्या ज्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत ना, या सगळ्या अंतःकरणाच्या वृत्तीनिशी आकाश स्वरूप असलेला असा निर्गुण भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याला कवळलं. अवघ्या हृदयी अरूप धरिले, आणि माझ्या जे हृदय आहे त्या सगळ्या हृदयाच्या भावानं ते अरूप माझ्या ठिकाणी मी साठवलं बरं का. माझ्या ठिकाणी ते तुकोपर्यंत एक अभंग आहे, अभंगाचा निश्चित क्रमांक सांगता येत नाही मला, पण तो अभंग असा आहे. अवघ्या भूतांचे केले संतर्पण, अवघीची दान दिली भूमी, अवघाची काळ दिनरात्र शुद्धी, साधीला पिधी सर्व काळ, अवघेची कर्म आले आम्हा हाता, अवघेची अनंता समर्पिले. असा अभंग आहे, तो गोड आहे. अवघ्या, तिथं अवघा शब्द आहे, म्हणजे परिपूर्ण भावानं व्यापक रूपानं भगवान परमात्मा, त्याचे भगवान परमात्मा व्यापक आहे म्हणून अनुभूती व्यापक पाहिजे. लक्षात ठेवायची. भगवान परमात्म्याचं ज्ञान होण्यासाठी भगवान परमात्मा सांगतात, तरी बाह्य आणि अंतरा आपुल्या सर्व व्यापारा, मज व्यापका ते वीरा विश्वकरी. फार गोडवे आहे, अतिशय गोडवे आहे. आपण कशाला विषय करतो? आपण व्यापकाला विषय करत नाही, आपण परिच्छिन्नाला विषय करतो नेहमी. आपला विषय नेहमी परिच्छिन्न असतो. दुखोबारे ज्ञानोबारे सांगतात, मज व्यापका ते वीरा विषय कर. व्यापकाला विषय करायचे, आणि त्या व्यापकाला विषय कसं करायचे? बाह्य आणि अंतर आपुल्या सर्व व्यापारा. अंतर आणि बाह्य जेवढे सगळे व्यापार चालतात त्या व्यापारानं व्यापकाला विषय करा. याचा अर्थच असा आहे की तुमच्या वृत्तीचा विषय भगवान परमात्माच व्हावा, दुसरा कोणी होऊ नये. अवघेपणे मी त्याचीच झाले, मी सर्व रूपानं त्या भगवान परमात्म्याची झाले. तेची पावले तदाकारे, मी त्याची झाले, त्याच भगवान परमात्म्याची प्राप्ती मला झाली. म्हणजे मी त्याच्या स्वरूपाला मिळाले आणि त्या स्वरूपाची प्राप्ती मी करून घेतली. कसा आहे भगवान परमात्मा? काही नसोनिया काही एक झाला, काही नसोनिया काही एक झाला. निळोबाऱ्यांचे गवळण आहे, काही न होनिया काही एक केला. फार गोड गवळण आहे बरं. काही न होनिया काही एक केला, काही नसूनच तो आहे. चांगदेव 65मध्ये सुरुवातीला ज्ञानोबा असं म्हणतात, चांगदेव 65मध्ये, की भगवान परमात्मा आहे कोण? भगवान परमात्मा ज्ञानोबाराय सांगतात, स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा वासुदावी प्रकसू प्रगटला करे. प्रगटे तव नव न दिसे, लपे लव तव तो आभासे, प्रगटना लपाला असे न खोमता जो, बहु जवजव होय तव तव काहीच न होय, अशी होय तिथं. आणि काही न होता तोच आहे. भगवान परमात्मा बहुरूपानं जेव्हा होतो तेव्हा काहीच होत नाही, काहीच न होतो तेव्हा सर्वच झालेला असतो. काही नसोनिया काही एक झाला, म्हणजे काही नसताना तो काही एक झाला. अवघाची शोखीला ब्रह्मरसू, अर्थात आम्हाला त्याची जी ब्रह्मरसाची अनुभूती आहे ती ब्रह्मरसाची अनुभूती सगळी संपली. म्हणजे संपली म्हणजे नष्ट नाही झाली, ती अनुभूती त्या ठिकाणी स्थिरावली. रखमादेवरू अवघाची धरिला, अवघा भगवान परमात्मा मी धारण केला, अवघाची गिळीला अवघेपणे, आणि मी आमच्या ठिकाणी त्याला गिळून टाकला. हो, गिळून टाकला म्हणजे काय केलं? गिळून टाकला म्हणजे त्याला धारण केला. गिळला म्हणजे संपवलं नाही, जसं आपण गुलाबजाम गिळतो तसं नाही, लक्षात ठेवायचं. गिळला तो संपला. भगवान परमात्मा गिळला म्हणजे संपला नाही. ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञान गिळोनी गावा गोविंद गा. ज्ञानाचा आवडा गिळला पाहिजे, लक्षात ठेवायचं. तो आवडा जर तोंडात तसाच राहिला तर ते ज्ञान पचत नाही. कोणताही पदार्थ पोटात गेल्यानंतर तो तोंडात पचत नाही. ज्ञानोबाराय सांगतात, तो भगवान परमात्मा
सगळा मी माझ्या ठिकाणी धारण केला. बोला. ठक परी धरीला मन वेग बांधला ठेंगणाची झाला आणि वाढवो माये समाधी तवाची पारुषले अभावा माये हासो जैसा तैसा हृदय मंदे ऐसा परपुरुषया पैसा मुसरले ओ माये बरवा देखून न्याहाळी दिव्य कांते झळाळे परब्रह्म दिवाळी चौदिशांची ओ माये त्याने निवाला तनु भेटला जगजीवनु तो आनंद गनु उतंबळे ओ माये हा निरालंब ओळला भक्ती भावे मिळाला बाप रखमा देवी दादूला विठ्ठल राणा ओ माये सामाई ठक्क परी धरीला मनोवेगे बांधिला. भगवान परमात्मा अनाकलनीय आहे. भगवान परमात्मा अपार आहे. आपण आपल्या बुद्धीनं, आपल्या वृत्तीनं, आपल्या ज्ञानानं, आपल्या जाणीवेनं त्याला आकलन करायचं म्हटलं तर केव्हाही शक्य नाही. कसं ठकायचं? खरं म्हणजे तो ठकवणार आहे. ठक परी धरला, तो ठक आहे, पण त्याला धरला बरं का. धरीला पंढरीचा चोर, तो तसा सापडत नाही बरं का. तुकोबाराय सांगतात, खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची अवगावा, लपोनी जीवी नकळी जीवा, धरिता देवा नातोडसी. तसा कोणालाही सापडत नाही. ज्यांना वाटलं सापडला ना, त्यांना सापडलेला नसतो बरं का. बहुत कळले कळले म्हणती, परी ते नकळोनी बरळती, नाना तऱ्हेच्या युक्ती चावळती, जेवी शुक बोलती पंजरी. मला कळालंय, मला कळालंय, मला कळालंय, काही कळालेलं नसतं. लक्षात ठेवा. त्यांना कळालेलं नसतं, हे लोकांनाही कळालेलं नसतं. त्यामुळं सगळं व्यवस्थित चालत असतं. लक्षात ठेवा. फक्त त्यांना काय कळालेलं असतं आणि लोकांना काय कळालेलं असतं, हे कार्यकर्त्यांना कळालेलं असतं. असं काहीतरी चाललेलं असतं, ते तसंच चालावं. हे असंच चालायचं, ते तसंच चालू द्या. त्यात काय बदल करायला नाही समजत. भगवान परमात्माचा समजला म्हणला की नाही. आता इथं काय आहे, मर्यादित वेळ आहे. मर्यादित वेळ नाही, वेळ भरपूर आहे. अभंग मोठे आहेत, अभंगाची अनुभूती मोठी आहे. आता याच्यातला एक एक अभंग तास 2-2 तास सांगितलं पाहिजे देवा. खरी एक एक अभंग, हे 2 तासांचे अभंग, ते 25 अभंग मला दिलेत 2 तासात. 2 तासाचा एक अभंग, त्यातले 25 अभंग 2 तासात सांगायचे. 2 तासामध्ये 25 अभंग म्हणजे 1 तासामध्ये 12 अभंग, म्हणजे 5 मिनिटाला 1 अभंग. एवढं सगळं रान ओळखायचं आहे. आम्हाला सवय वाईट असते. आम्हाला काय सवय कीर्तनाची सवय असती, विठोबा रुक्माईपर्यंत मागं बघायचंच नाही अशा सवय. मग आम्ही विठोबा रुक्माईला बघतो त्यावेळेला घड्याळामध्ये 11:15 वाजलेले असतात. कीर्तनाची वेळ असते 11ची. मग आम्ही पुढची राहिलेली चरणं सगळे आपली भराभर सोडवतो आणि परत लोकांना सांगतो, आता वेळ संपला आहे, त्यामुळे पुढचे अर्थ सांगत नाहीत. कदाचित समजत बी नसेल, काय सांगता येत नाही तसं. म्हणजे मी एवढ्या हळू का चाललोय माहिती आहे का, शेवटचे आपण मला जड जाणार आहेत म्हणून आपलं हळू चाललं. तुम्ही ते लक्षात घ्या, दुसरं काही नाही. असू द्या. तर मी का सांगायला लागलो, बाकीचा काय अनुवाद करता येणं कठीण आहे हो, पण तरीसुद्धा करतो लागलो. उपनिषदामध्ये एक कथा आलेली आहे. ती कथा अशी आलेली आहे, 2 शिष्य गुरुकडे गेले आणि त्यांनी गुरुंना विचारलं, मला ब्रह्म समजावून सांगा. गुरुने त्याला ब्रह्म समजावून सांगितलं. दोघांना सांगितलं त्या खोलीमध्ये जाऊन विचार करून परत या. दोघंही त्या खोलीत गेले, विचार केला 2 खोलीमध्ये. दोघं नंतर परत आले. परत आल्यानंतर विचारलं गुरुजीनं, कळालं का? कळालं म्हणलं, मला कळालं. जा म्हणले, आता कीर्तन करत फिरत त्याचा प्रश्न लक्षात ठेवा.
म्हणजे कीर्तन करत फिरणारे असे आहेत असा माझा का आरोप नाही बरं का, लक्षात ठेवायचं. दुसऱ्याला विचारलं कळालं का, तो मला नाही कळालं. तुला कळालं म्हणले खरं लक्षात. ज्याला कळालं होतं त्याला गुरुजींनी सांगितलं तुला कळालेलं नाही. जो म्हणला मला कळालेलं नाही त्याला गुरुजी म्हणले तुला कळालंय खरं, लक्षात ठेवायचं. म्हणून तो श्लोक लक्षात, फार मोठा गोड श्लोक आहे. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसहा. उपनिषदामध्ये हा श्लोक आहे. यस्या मतम तस्य मतम म्हणजे काय, इथं संस्कृत जाणारी बरीचशी मुलं आहेत. यस्या मतम म्हणजे यस्य अमतम तस्य मतम म्हणजे ज्याला कळाला नाही तस्य मतम. मतम यस्य न वेदसहा ज्याला कळालंय त्याला कळालेला नाही. म्हणून पुढं म्हटलेलं आहे अविज्ञातम विज्ञातेन विज्ञातम अविज्ञातम विजातेन विज्ञातम अविजानताम. दोन्ही पदाशी विरोधाभास आहेत. अविज्ञातम विजातेन म्हणजे ज्याला जाणलेलं आहे त्यालाच कळालेला नाही. विज्ञातम अवजानताम ज्याला कळालेला नाही त्याला कळालेला आहे. मोठा हा मग तसाच आहे. भगवान परमात्मा कळत नाही, तो ठकवतो. फक्त भगवान परमात्मा ठकवतो. दृष्टांत सांगायला परवानगी नाही म्हणजे वेळ नाही. दृष्टांत असा आहे, भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं तुला जर सुभद्रा पाहिजे असेल तर तू संन्यास घे. आता वैतागच आहे खरं लक्षात. म्हणजे सुभद्रा पाहिजे मला संन्यास कसा काय घ्यायचा, त्याला म्हणले तू संन्यास घे म्हणजे संन्यास घेऊन तू सुभद्राला मिळवू. तो असा आहे. संन्याशी सुभद्रा मिळवू शकत नाही. जो सुभद्रा मिळवतो तो संन्याशी नसतो. आणि आत्तासारखे संन्याशी पूर्वी नव्हते, त्यामुळे तसं का सांगलं. पण भगवंतांनी सांगितलं तू संन्यास घे. सुभद्रेला सांगितलं त्या संन्याशाची सेवा कर. आणि बळरामदादांनी सांगितलं कोणता तरी एक संन्यास आलाय रविवार पर्वतावर, लोक त्याच्या दर्शनाला जातात, जमलं तर तुम्ही स्वतः दर्शनाला जा. बलरामदादा दर्शनाला गेले. यानं अर्जुनाला सांगून ठेवलं बलरामदादा आल्याबरोबर लगेच पागळू नकोस, घरी चला म्हणले तर लगेच हो म्हणू नकोस, जरा आडेवेडे घे, उशिरा हो म्हण. बलरामदादा भाविक होते. म्हणले स्वामीजी आपली चरणधूळ आमच्या घरात लागली तर बोलले नारायण नारायण. त्याच्यात फक्त नारायण म्हणत असतं ना लक्षात. म्हणजे नारायण तुम्ही नाही बरं का नारायण, लक्षात ठेवा. नारायण नारायण असं काय करताय. आपल्यासारख्याची आमच्याकडे आमचं घर पवित्र होईल. नारायण नारायण असं काहीतरी झालं. आता हे सगळं अजून 2 तास सांगू शकतो तुम्हाला मी. ते आले, सुभद्रेने त्याची सेवा केली. नंतर भगवंताने अर्जुनाला सांगितले बघ आता तुझं सुभद्रेचं कनेक्शन मी जोडून दिले, हान गाडीचा प्रश्न. आणि जेव्हा अर्जुन सुभद्रा घेऊन गेला तेव्हा बलराम कृष्णा अरे संन्याशी आपली बहीण घेऊन गेला ना. भगवान म्हणले तुम्हाला सांगितलं होतं संन्याशाच्या नादाला लागू नका म्हणून. आता का याला म्हणायचं खेळतो येण्याची खेळावा. संन्याशी तुवा हो येणी थोर नेली माझी भगिनी परी विकल म्हणजे मी तू दोन्ही स्वरूप एक. भगवान परमात्मा असा मोठा विचित्र आहे, लक्षात ठेवायचा आहे. काय खेळी करेल ते सांगता येत नाही. लक्षात मला वाटतं शरद पवारानं कृष्णाचाच अभ्यास केला असला पाहिजे बहुतेक. अति हुशार मनुष्य, अति हुशार. बाबा काय कळेल ते कुणाला कळून देणार नाही. आता शरद पवारनं काय काय केलंय हे तुम्हाला 22 तारखेला सगळं कळेल बघा काय केलं असेल ते. जाऊ दे मी असं म्हणलं म्हणून पण त्यांना जाऊन कोणी सांगू नका. फक्त ठकपरी धरला मनोवेगी बांधला. असा भगवान परमात्मा ठक आहे, तो ठकवतो. भगवान परमात्मा तो धरला, मनाच्या वेगानं बांधला, मनोवेगे बांधिला. इथं वेग शब्दाचा अर्थ दोर आहे बरं का, लक्षात ठेवा. वेग म्हणजे दर असं एक अर्थ आहे. वेग म्हणजे दोर. हे घोड्याच्या लगामाला वेग म्हणतात. मनोवेगे बांधिला. वेग शब्दार्थ वेग नाही का, गती नाही करायची. तो ठेंगणाची झाला अनिवाडोमय. अनिवार्य असलेला भगवान परमात्मा पण तो सीमित झाला. तुका म्हणे आता होनी परिमित माझे काही हित विचारावे. तुम्ही जरा लहान व्हा आणि माझे काहीतरी वीर करा असं सांगितलं. कसा मिळाला भगवान परमात्मा? समाधी ध्यान निजध्यासी आरुडले. समाधीच्या द्वारा ध्यानाच्या द्वारा निजध्यासाच्या द्वारा तो अवघेची पारुषले अभावमय. तर त्या ठिकाणी मला ज्याची अनुभूती होते ती सगळं संपलं बरं का. पारुषले संपलं. नवे नवे साधनही संपलं.
भगवान परमात्म्याच्या अनुभूतीमध्ये जगत तर संपतं, पण भगवान परमात्म्यासाठी केलेली ती साधने संपतात. एक श्लोक फार गोड आहे, आठवला म्हणून सांगतो. बुद्धीचं आणि अहंकाराचं भांडण आहे. बुद्धी ही अहंकाराची बहीण आहे. अहंकार बुद्धीला त्रास देतो. बुद्धी सांगते अहंकाराला, दादा हे बघ मी मालकाला उठवते. मालक म्हणजे भगवान परमात्मा. मी मालकाला उठवू का? अहंकार सांगतो, बाई तुझं माझं भांडण आपल्यातच राहू दे, त्याच्याकडे तू जाऊ नकोस. मग तू मला त्रास देतोयस, ती तुला माहीत नाही. माझ्या त्रासासाठी त्याला उठवणं हा त्याच्यावर उपाय नाही. जर त्याला उठवलं तर तो मला खलास करणार आहे, तुलाही खलास करणार आहे, जगत बी संपवणार आहे. बरं, अहंकारो धियम ब्रूते तम सुप्तम मा प्रबोधय उत्थिते परमानंदे नाहम नत्वम नवै जगत. असा फार गोड आहे श्लोक. तर सांगायचं, अवघेची पारुशले अभावो माय, हा असो जैसा तैसा हृदय मंदिर असा. जसा कसा भगवान परमात्मा असेल, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, असा हृदय मंदिरला परपुरुषी आपैसा अनुसरले ओ माय. अशा परमपुरुषाला मी अनुसरले. अर्थात हा परमपुरुष म्हणजे इथं परपुरुष म्हटले तो परपुरुष नाही. तुकोबाराय म्हणतात ना, परपुरुषाचे सुख भोगे तरी. तिथं सुद्धा परपुरुष म्हणजे दुसरा पुरुष अर्थ नाही, तिथं परमपुरुष आहे. परमपुरुष म्हणजे कोण? त्या उपनिषदामध्ये, कठोपनिषदामध्ये असं सांगितलेलं आहे, इंद्रियेभ्य परा हर्ता हर्तेभ्यश्च परम मनः मनसस्तु परा बुद्धीर बुद्धेरात्मा महान परा महतः परम अव्यक्तम अव्यक्तात् पुरुष परम पुरुषात्म परम किंचित सा काष्टा सा परागती. तो परमपुरुष भगवान परमात्मा, त्याला मी अनुसरले. बरवा देखोनी न्याहाळी दिव्य कांती झळाळे. त्याला बघितल्यानंतर मी त्याला निहाळलं. त्याची दिव्य कांती आहे, त्या दिव्य कांतीचा झळाळ म्हणजे तेज आहे. परब्रह्मी दिवाळी चौदिशांची माये. अशा परब्रह्म स्वरूपामध्ये चारी दिशांची दिवाळी म्हणजे उजाळ झाला. आता पुढे 4 दिवसांनी येणारे ती दिवाळीच आहे, ती व्यवहारातली दिवाळी आहे. सरकारने एक गोष्ट चांगली केलेली आहे, निकाल दिवाळीच्या नंतर ठेवला आहे. म्हणजे सरकारचं म्हणणं असं की दिवाळीत शिमगा होऊ नये म्हणून थोडासा शिमगा पुढे टाकला. शिमगा नेहमी दिवाळीच्या पुढे पाहिजे ना. आता दिवाळी संपणार आहे 20 तारखेला आणि 22 तारखेपासून शिमगा सुरू होणार आहे, तो तुम्ही पाहाल. तर तात्पर्य बघा असा की 4 दिशांची ओमाय म्हणजे 4 दिशेला दिवाळी. याचा अर्थ असा आहे, पूर्व दिशियाच्या रावळी उदयाताची अंशमाळी बरे काय पुढे, एराई दिशा तिळे काळी काळेमा नाही, त्याने निवाला म्हणू भेटला जगजीवन. त्या योगानं माझं मन शांत झालं. मला भगवान परमात्मा जगज्जीवन भेटला. तो आनंद गहनू उचंबळे ओमाय. तो आमचा जो आनंद आहे अंतःकरणातला, तो आनंद अंतःकरण असा उचंबळतो. हा निरालंब वळला भक्ती भावे मिळाला. निरालंबन भगवान परमात्मा म्हणजे त्याचं आलंबन होत नाही असा मला मिळाला. भक्तिभावानं प्राप्त झाला. रकुमादेवी दादूला, दादूला म्हणजे मोठा, वर म्हटले ना ठक, इथे दादूला शब्द वापरलाय. असा दादूला म्हणजे श्रेष्ठ असलेला विठ्ठलू राणामाय असा जो विठ्ठल राजा आहे ना, तो भगवान परमात्मा मला मिळाला.